Hello, 11th Commerce, Organization of Commerce and Management. Last few lectures, last lecture, we have started chapter number 4, Forms of Business Organization first. Then we have started private sector organization, types of private sector organization. First one is sole trading concern, second one is partnership firm, third one is joint Hindu family business, fourth one is cooperative society, and then last joint stock company. Last lecture we have start second number partnership firm. A business organization owned and managed by more than one person, where all partners share in profit and losses of the business as well as liability, it is known as partnership firm. त्यानंतर आपण फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म संदर्भातील फर्स्ट नंबरचा फीचर्स होता ॲग्रीमेंट, सेकंड नंबर होता जॉइंट ओनरशिप, थर्ड नंबर जॉइंट मॅनेजमेंट, फोर्थ नंबर लॉफुल बिझनेस, फिफ्थ नंबर लायबिलिटी, सिक्स्थ नंबर नंबर ऑफ पार्टनर्स, मिनिमम नंबर ऑफ पार्टनर्स 2, मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स 50, मिनिमम 2 आणि मॅक्झिमम 50. देन नेक्स्ट नंबर प्रिन्सिपल एजंट रिलेशनशिप, देन रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट. नेक्स्ट 9 नंबर रजिस्ट्रेशन. इथपर्यंत आपण आलो होतो. हा पॉईंट झाला होता का रजिस्ट्रेशन संदर्भातील? झाला होता. त्यानंतरचा रजिस्ट्रेशन याचाच अर्थ नोंदणी करणे, रजिस्ट्रेशन करणे. यासाठीचा कंपनी ॲक्ट त्याचनुसार इंडियन पार्टनरशिप ॲक्ट कोणता आहे? 1932 नुसार. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज नॉट mandatory as per the provision of Indian Partnership Act 1932. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नुसार 1932 नुसार रजिस्ट्रेशन करणे पार्टनरशिप फर्मसाठी ती त्याच्या मॅन्डेटरी आहे, स्वइच्छेवरती आहे. परंतु पुढे चालून हाऊएव्हर इन महाराष्ट्र, आपण महाराष्ट्रातील सिलेबस शिकतो, याचाच अर्थ महाराष्ट्र संदर्भातील पार्टनरशिप फर्मसाठीचं काय आहे. इन Maharashtra, April 1985, and in some other state, registration of partnership is compulsory as per the respective state provision. State provision, आपला स्टेट कोणता आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्र स्टेट प्रोव्हिजन नुसार इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नुसार प्रत्येक पार्टनरशिपला मॅन्डेटरी आहे, त्याच्या इच्छेवर आहे. परंतु महाराष्ट्र स्टेटच्या प्रोव्हिजननुसार एप्रिल 1985 पासून महाराष्ट्र स्टेटमधील एस्टॅब्लिश होणारी प्रत्येक पार्टनरशिप फर्मला काय आहे? रजिस्ट्रेशन करणे इज अ कंपल्सरी. महाराष्ट्र स्टेटसाठी काय आहे? रजिस्ट्रेशन पार्टनरशिप फर्मसाठी इज अ कंपल्सरी आहे. याचाच अर्थ सक्तीचं आहे. पार्टनरशिप फर्म जो कोणताही महाराष्ट्र स्टेटमध्ये एस्टॅब्लिश्ड होईल, तो फर्म चालू होईल, त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन हे काय आहे? कंपल्सरी आहे. इफ पार्टनर्स सो डिझायर, they can register their firm with the register of firms of their respective states. The firm as well as partners enjoy several benefits after registration of the firm. एक वेळेस रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यामधील जे पार्टनर्स आहेत हे आणि त्यामध्ये करण्यात येणारे वर्किंग पार्टनर्स जे आहेत ते पूर्णपणे एन्जॉयली त्यांच्या पूर्ण स्वतंत्र इच्छेनुसार रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते त्या पार्टनरशिपचा बिझनेस मुक्तपणे स्वइच्छेने
चालवू शकतात. यामधील फक्त आपल्यासाठी काय इम्पॉर्टन्स आहे तर इन महाराष्ट्र स्टेट रजिस्ट्रेशन आर कंपल्सरी. महाराष्ट्र स्टेटमध्ये पार्टनरशिप फर्म बिझनेस एस्टॅब्लिश किंवा रनआउट करण्यासाठी रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे. त्यानंतरचा 10th नंबरचा शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. पार्टनरशिप फर्मच त्याच्यावरती एस्टॅब्लिश झालेला आहे. जो कोणताही येणारा अनदर पार्टनर आहे त्याला काय करायचं आहे, होणारा प्रॉफिट अँड लॉसेस शेअर्स करायचा आहे, वाटून घ्यायचं आहे. त्यांचा होणारा नफा आणि होणारं नुकसान हे त्यामध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे ऑल पार्टनर्समध्ये. द पार्टनर्स ॲग्रीज टू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस अमंग देमसेल्फ in certain proportion. in certain proportion. proportion याचा अर्थ त्यांचा हिस्सा, त्यांचं प्रमाण, जे प्रपोर्शन त्यांनी ठरवलेलं आहे. जसं आपण म्हणतो 50-50, 60-40, 30-20, हे जे काही प्रपोर्शनवरती चाललेलं आहे. जसा तुमचा सिलेबस, जसं तुमचं पेपरची मार्किंग 80+20 आहे. काय आहे, 80चा थेरॉटिकल पेपर आहे आणि 20 मार्क्सचं काय आहे, प्रॅक्टिकल आहे, इज इक्वल टू 100 मार्क्सचा हा झाला. हा 80-20चा पर्सेंटेज आहे. या त्याचप्रमाणे त्यांचं जे कोणतंही काय आहे प्रपोर्शन आहे, ज्या पार्टनर्सनी ठरवलेलं त्या पार्टनर्सच्या प्रपोर्शनवरनी त्यांनी काय करायचं आहे, बाय शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. सच प्रॉफिट लॉस शेअरिंग depends amount of capital such profit loss sharing depends upon amount of capital introduced, service offered, goodwill of the partner and other terms of agreement. त्याचबरोबर त्यांनी जे कोणतेही एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट करण्यात येणार आहेत, शेअरिंग करून घेणार आहेत प्रॉफिट अँड लॉस. त्याचबरोबर त्यामध्ये काय इन्क्लूड आहे, कॅपिटल याचा अर्थ भांडवल त्यांनी करण्यात आलेली इन्व्हेस्टमेंट आहे ते सुद्धा. त्याचबरोबर सर्व्हिस ऑफर्ड, जी कोणतीही सेवा देणार आहोत ते सुद्धा त्यामध्ये शेअर करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर गुडविल म्हणलं आहे. गुडविल, आता हा गुडविल नवीन वर्ड आला आपल्याला. गुडविल याचाच अर्थ आपण आज पाहतो, मोबाईल घ्यायचा म्हणलं तर आपण कोणता घेतो, सॅमसंगच. पिक्चरचा हिरो म्हणला की आपल्याला शाहरुख खान, सलमान खानच आठवतो. त्याचबरोबर क्रिकेटमध्ये गेलो तर विराट कोहली, धोनी याच्याशिवाय नाही. का हो, एक प्रकारचं काय झालं, त्यांचं ब्रँड झाले, गुडविल झाले, ख्याती निर्माण झाली आहे शुद्ध मराठीमध्ये. जसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे पर्सन्स असतात, वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स असतात, वेगवेगळ्या बिझनेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॉल्स असतात. हे आपल्याला माहिती आहे, काय एक प्रकारचा ब्रँड तयार झाला आहे. गॉगल घ्यायचं म्हणलं की रेबनच घेतो आपण, क्लॉथ घ्यायचं म्हणलं की रेमंडचाच पाहिजे असं आपण म्हणतो, वॉच घ्यायची म्हणजे की टायटनचीच म्हणतो. काय आहे, एक प्रकारचं गुडविल क्रिएट झाले मार्केटमध्ये, त्यांची ख्याती पसरलेली आहे एवढी जगभरामध्ये. त्याच प्रमाणात जे कोणतेही आहे यामध्ये त्या पद्धतीने आपण पुढे इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर नाव बघतो आपण, कोणी एस्टॅब्लिश केलं त्याच्यावरनं आपण त्या पुढे जातो. काय रेप्युटेशन्स आहे त्याची मार्केटमध्ये, हे रेप्युटेशन्स त्या करण्यात येणाऱ्या थिंग्सला काय म्हणलं जातं, गुडविल म्हणलं जातं, त्याची ख्याती असं म्हणलं जातं त्याला. मग या बाय शेअरिंग अँड लॉसमध्ये सुद्धा काय काय इन्व्हॉल्वड आहे तर त्याच्यासोबत कॅपिटल इन्व्हॉल्व आहे, त्याचं भांडवल आहे. त्याचबरोबर त्याला जी कोणतीही कस्टमर्सला म्हणजेच ग्राहकाला, कस्टमर्स याचाच अर्थ कंझ्युमर याचा अर्थ ग्राहक झाला, त्याला देण्यात येणारी सर्व्हिसेस आहे, सर्व्हिसेस याचाच अर्थ सेवा जी आहे ती आहे. त्याचबरोबर इन्क्लूड गुडविल आहे ऑफ द पार्टनर्स अँड अदर टर्म्स ऑफ ॲग्रीमेंट. आणि याला सोडून जे कोणते आणखीन टर्म्स आहेत, कंडिशन्स आहेत त्या ॲग्रीमेंटमध्ये, या सगळ्यांमध्ये ते काय होतं, बाय प्रपोर्शन शेअर करण्याचं काम होतं. त्यानंतर इफ ॲग्रीमेंट इज सायलेंट ऑन प्रॉफिट लॉस शेअरिंग देन ऑल पार्टनर्स आर अझ्युम्ड ॲज इक्वल पार्टनर्स. जर त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कशाही प्रकारचा ॲग्रीमेंट हा सायलेंट असेल, शांत असेल, म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रपोर्शन दिलेलं नसेल त्या ॲग्रीमेंटमध्ये त्यांनी साईन करताना, तर अशा वेळेस काय आहे याचाच अर्थ त्याला काय म्हणण्यात आलं आहे, सायलेंट ॲग्रीमेंट.
शांत ॲग्रीमेंट ज्यामध्ये कसल्याही प्रकारचं प्रपोर्शन टाकण्यात आलेलं नाही. याचाच अर्थ काय आहे? प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग देन ऑल पार्टनर्स अझ्युम्ड ॲज इक्वल पार्टनर्स. याचाच अर्थ काय झाले? त्यामध्ये इन्व्हॉल्वड होणारे पार्टनरशिप फर्ममधील ऑल पार्टनर्स हे कसे आहेत? इक्वल आहेत, समान आहेत. सर्वजण काही आहे, सर्व काही समानतेने वर्क कर, ज्यामध्ये कसल्याही प्रकारचं मेन्शनच केलं नाही. याचाच अर्थ काय झालं? ऑल इक्वल झाले, सर्व काही समान झाले. हा झाला 10th नंबरचा. त्यानंतर 11th नंबर, ट्रान्समिशन ऑफ पार्टनर, सॉरी टर्मिनेशन ऑफ पार्टनर. टर्मिनेशन, टर्मिनेट होणे म्हणजेच काय हो? टर्मिनेशन ऑफ पार्टनर. एखाद्या एक्झाममधून टर्मिनेट झालो आपण, वगळण्यात आलं, काढून टाकण्यात आलं, इन शॉर्ट टर्मिनेट झाला, तो बाद झाला, डिबार झाला, आउट ऑफ फोकस झाला असं आपण म्हणतो. पार्टनर्स पार्टनरशिप फर्ममधून काढून टाकण्यात आलं. टर्मिनेशन ऑफ पार्टनर, बाहेर पडणे. पार्टनर इन्व्हॉल्व जसं झालं तसं बाहेरही पडू शकतो. तो त्याला बिझनेस चालवायचा नसेल, त्या पार्टनरशिपमध्ये त्याला राहायचं नसेल, बाहेर पडतो का नाही? पडू शकतो, तो केव्हाही पडू शकतो. पण त्यासाठीची काय प्रोसिजर आहे नेमकी? तो टर्मिनेट होऊ शकतो का एक वेळेस जॉईन झाल्यानंतर पार्टनरशिप? होऊ शकतो तो. जसं आपण म्हणतो, तुम्ही आलात SP मधून मॅथ जाऊ शकतो, कॉमर्स कोणाला नको वाटलं तर वेगळ्या फील्डमध्ये जाऊ शकतो, तो बाहेर पडू शकतो. याचा अर्थ एकमध्ये इन आल्यानंतर आउट होणार नाही का? होतोच आपण त्या लिमिटेड पिरियडनंतर. त्याच पद्धतीनं पार्टनरशिप फर्ममध्ये जो पार्टनर्स येणार आहेत त्यांनासुद्धा बाहेर एक्झिट व्हायचा चान्स आहे. त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे? टर्मिनेशन ऑफ पार्टनर. आता या संदर्भातील अ पार्टनर मे रिझाइन ऑन हिज ओन बाय गिविंग नोटीस टू द अदर पर्सन, अदर पार्टनर्स इन रायटिंग. जर तो पर्सन्स बाहेर पडत असेल, यालाच काय म्हणण्यात आले? रिझाईन करणे, त्यातून बाहेर येणे. तो रिझाईन करण्यासाठी एक प्रकारची त्याला नोटीस द्यावी लागते रिमेनिंग पार्टनर्सला. परंतु ती नोटीस कशी असली गेली पाहिजे? इन अ रायटिंग. आपल्याकडे रायटिंग शिवाय इव्हिडन्स धरला जातो? ओरली धरला जाईल? नाही. तोंडी काही चालतं का? नाही. इन अ रिटर्न स्वरूपात. जो कोणताही पार्टनर्सला टर्मिनेट व्हायचा आहे, बाहेर यायचा आहे, तो त्याचं जे कोणतंही पार्टनरशिपचं ॲग्रीमेंट त्याला क्लोज करायचं आहे, त्यासाठीचं त्याला रेजिग्नेशन किंवा रिझाईन करायचं आहे त्याला, तर अशा वेळेस पार्टनर्स, अनदर पार्टनर्स जे आहेत त्या पार्टनर्सला तो एक रिटर्न स्वरूपात, इन अ रायटिंग स्वरूपात नोटीस प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर द पार्टनर्स मे ऑल्सो बी रिमूव्ड फ्रॉम द फर्म फ्रॉम फ्रॉडुलंट ॲक्टिव्हिटीज. तो याच्यातून काय होतो? रिमूव्ह व्हायचा असेल, बाहेर पडायचा असेल, तर अशा नोटीसद्वारे तो रिझाईन करून त्या फर्ममधून, त्या ॲक्टिव्हिटीजमधून, त्या कृतीमधून पूर्ण पार्टनरशिपच्या याच्यातून टर्मिनेट होऊ शकतो. त्यानंतर लास्ट नंबर, डिझॉल्युशन. आत्ता आपण पाहिलं पार्टनर टर्मिनेट होणे म्हणजेच बाहेर पडण्यासाठीचा, आणि आता पाहतोय डिझॉल्युशन. डिझॉल्व्ड करणे, क्लोज करणे, बंद करणे, शटर डाऊन करणे. बिझनेस स्टार्ट करणं सोपं आहे, क्लोज करणं अवघड असतं. याचाच अर्थ त्याच्यासाठी सुद्धा प्रोसेस आहे. डिझॉल्युशन करायचं आहे त्याला. पार्टनरशिप पूर्णपणे, तो पार्टनरशिप फर्म बंद करायचा आहे त्याला. जो कोणता ॲग्रीमेंट आहे तो क्लोज करायचा आहे आणि ते पार्टनरशिपचा व्यवसाय हा पूर्णपणे डिझॉल्व करायचा आहे, बंद करायचा आहे त्याला. तर त्या संदर्भातील डिझॉल्युशन, क्लोज करणे, बंद करणे ज्याला म्हणण्यात येतो. द फर्म कॅन बी डिझॉल्वड ॲट एनी टाईम. पार्टनरशिप फर्म एनी टाईम, कधीही केव्हाही डिझॉल्व करता येऊ शकतो. इफ
द पार्टनर्स ॲग्री टू डू सो. जर पार्टनर तयार असेल तर पार्टनरशिप फर्म डिझॉल्व करू शकतो. इफ पार्टनर ॲग्री टू डू सो, जर पार्टनर ॲग्री होत असेल, तयार होत असतील अदर पार्टनर्स, तर तो काय करू शकतो, पार्टनरशिप फर्म डिझॉल्व ॲट एनी टाईम, केव्हाही बंद करू शकतो. द पार्टनरशिप फर्म गेट्स ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ड इन केस ऑफ डेथ, इन्सॉल्वन्सी or insanity of any one of the partners unless provided in the partnership agreement about continuous existence of the firm in such a situation. जर पार्टनर्सची डेथ झाली असेल, दुसरा वर्ड आहे इन्सॉल्वन्सी. पाठीमागे एक्झाम्पल दिलं होतं, सोल ट्रेडिंगमध्ये आलं होतं, तेव्हाही सांगितलं होतं इन्सॉल्वन्सी होणे म्हणजे डेथ, मृत्यू होणे. इन्सॉल्वंट होणे एक एक्झाम्पल परफेक्ट दिलं होतं आपल्या देशातील. विजय मल्ल्या काय झाला हो? विजय मल्ल्या पळून गेला. भारतातील देशाला चुना लावून बँकेचे कर्ज घेऊन पळून गेला. परंतु तो पळून जाताना त्यांनी क्लोज केल्यानंतर जाताना सांगून गेला की माझ्याजवळ रुपया नाही आहे आणि मी पळून जात आहे. इन्सॉल्वंट होऊन पळून गेला, दिवाळखोरीस निघून पळून गेला भारताला चुना लावून. इन्सॉल्वन्सी होणे, दिवाळखोरीस निघणे, पैसे रुपया काही नाही, तुम्हाला काय करून घ्यायचं आहे घ्या असं म्हणणे म्हणजे दिवाळखोरीत निघणे. न त्याच्याजवळ कसल्याही प्रकारची संपत्ती नाही असं तो स्वतः जाहीर करतो, म्हणजेच त्याला काय म्हणण्यात आलेलं आहे, इन्सॉल्वन्सी होणे. डेथ, एखादा पार्टनरची डेथ झाली असेल, एखादा इन्सॉल्वन्सी झाला असेल. इन्सेंटी याचा अर्थ दगड घेऊन असं फेकून मारणे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, रस्त्यानं जाताना उगं बोंबलणे, हे करणे, म्हणजे काय झाला, वेडा झाला, संपलं त्याचा कारभार. आता इथलं पृथ्वी तलावरतीचं माणसात बसायच्या लायकीचा नाही. अशा प्रकारचा जर एखादा पार्टनर्स डेथ झाला असेल, इन्सॉल्वन्सी झाला असेल किंवा इन्सेंटी झाला असेल, मृत्यू पावला असेल, दिवाळखोरीस निघाला असेल किंवा ठार एडा झाला असेल, तर अशा वेळेस ऑफ एनी वन ऑफ पार्टनर्स, असा एखादा पार्टनर्स जर अशा याच्यातून गेलेला असेल तर ॲटोमॅटिकली डिझॉल्व्ड होऊ शकते. परंतु अनलेस प्रोव्हाइडेड इन द पार्टनरशिप ॲग्रीमेंट अबाउट कंटिन्युअस एक्झिस्टन्स ऑफ द फर्म इन सच अ सिच्युएशन. अशा सच सिच्युएशन्समधून सुद्धा कंटिन्युअस एक्झिस्टन्स जर ॲग्रीमेंटनुसार चालू ठेवायचं असेल तर सुद्धा पार्टनरशिप फर्ममध्ये चालू ठेवता येऊ शकतं त्यामध्ये. त्यानंतर द पार्टनरशिप फर्म ऑटोमॅटिकली गेट्स डिझॉल्व्ड व्हेन टोटल नंबर ऑफ पार्टनर्स इन द फर्म इज रिड्युस्ड टू 1 पार्टनर्स. काय म्हणण्यात आले, द पार्टनरशिप फर्म ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ड होऊ शकते जर ऑल रिमेनिंग पार्टनर्सनी टर्मिनेट झाले असतील आणि ओनली 1 पर्सनच जर रिमेनिंग राहिला असेल तर अशा वेळेस काय होईल, पार्टनरशिप फर्म ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ड होते. एखाद्या पार्टनरशिप फर्ममध्ये 5 पर्सन्स आहेत आणि त्यातील 4 पर्सननी आपलं टर्मिनेशन काढून घेतलं, म्हणजेच बाजूला सरकले त्या पार्टनरशिप फर्ममध्ये, आणि रिड्युस्ड टू 1 पार्टनर, एकच पार्टनर राहिलेला असेल, त्यावेळेस काय होईल, ते पार्टनरशिप फर्म ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ड होते, पूर्णपणे शटडाऊन होते, क्लोज होते. कॉम्प्युटरचा PC आपण बंद कसं करतो, शटडाऊन करतो. शटडाऊन केल्यानंतर बंद होते, याचाच अर्थ डिझॉल्व्ड होणे, पूर्णपणे डिझॉल्व्ड होणे म्हणजेच बंद होणे. टर्मिनेट होणे म्हणजेच बाहेर पडणे त्याच्यातून. अशा पद्धतीनं आपण पार्टनरशिप फर्मचे 12 फीचर्स पाहिलेले आहेत. त्यामधील फर्स्ट नंबर होता ॲग्रीमेंट, सेकंड नंबर होता
joint ownership. Third number, fourth number, fifth number, sixth number, seventh number, principal agent relationship. Eighth number, nine number, registration. 10th number, sharing profit and losses. 11th number, termination of partner. 12th number, dissolution. आता याच्यावरतीचे आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण जे प्रेझेंट होते त्यांना सांगितलं होतं काय आहे, तर याच्यावरतीचं एक्सरसाइज पाहिलं होतं. क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये ABCDEFGHI पर्यंतचे आहे. त्यावरतीची वर्किंग आपण जर असेल तर पेज नंबर नेक्स्ट ओपन करा, त्यावरतीची एक्सरसाइज तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी. पेज नंबर 89 वरती आहे. वरती 4th नंबरचा क्वेश्चन नंबर फर्स्टमधील ए काय विचारण्यात आलंय, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द स्टेटमेंट. खालील दिलेले जे स्टेटमेंट आहेत त्यातील करेक्ट कोणतं आहे ओळखायचं आणि परत रिराईट करायचं. काय आहे 4th नंबरचं, वाचा, रीड करा. लास्ट सेंटेन्स काय आहे, इन महाराष्ट्रामध्ये, आत्ताच सांगितल्यानुसार इन महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज डॅश. 3 ऑप्शन देण्यात आलेत, व्हॉलंटरी, कंपल्सरी, इझी. काय येईल, कंपल. महाराष्ट्र हा वर्ड महत्वाचा आहे. तिथं जर महाराष्ट्र नसेल तर व्हॉलंटरी, स्वेच्छेने त्याच्या. इन महाराष्ट्रामध्ये कसं आहे, पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन आर कंपल्सरी. त्यानंतर नेक्स्ट नंबर, याचाच अर्थ बी मॅच द पेअर्समध्ये डी नंबर आहे पार्टनरशिप ॲक्ट 1932. अशा पद्धतीने आपल्याला पुढील वर्किंग आपण मंडेला घेऊयात. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.